नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकणारे झणझणीत खमंग मटकीच्या डाळीचे सांडगे पण चवीला भन्नाट लागतात व खूप छान लागतात। आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या मुबलक नसतात म्हणून केलेले खमंग डाळीचे सांडगे कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पारंपरिक पद्धतीचे मटकीच्या डाळीचे सांडगे बनवण्यासाठी मी त्यासाठी इथे 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे। स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि कपड्यावर अशी पुसून पण घेतली आहे बघा। आणि एक उन्हामध्ये आपण 1 ते 2 तास कडकडीत सुकवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे डाळ चांगली दळली जाते। आणि त्यासाठी इथं 200 ग्रॅम हरभरा डाळ घेतलेली आहे आणि आपण हरभरा डाळ आपण आता मटकीच्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया। दोन्ही डाळी चांगल्या मिक्स करून घेऊया। दोन्ही डाळी आपण चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये टाकूया 2 चमचे धने, 1 मोठा चमचा भरून जिरे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। धने आणि जिरे आपण सगळं डाळीमध्ये मिक्स करून घेऊया। डाळ दळताना धने आणि जिरे टाकल्यामुळे आपल्या सांडग्यांना खमंग अशी चव येते आणि चवीला खूप छान लागतात। बघा डाळ आणि डाळीमध्ये आपण चांगले धने जिरे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण ही डाळ गिरणीवर दळून आणायची आहे। एकदम खूप असं बारीक दळून आणायचं आहे, थोडंसं रवाळ असं दळून आणायचं आहे, थोडंसं जाडसर आणायचं आहे। जास्त पण जाडसर नाही आणि जास्त पण बारीक नाही, असं मीडियम आपण जाडसर हे डाळ दळून आणायची आहे गिरणीवर। सांडगे करण्यासाठी आपण पीठ दळलेलं आहे। अगदी सांडगे करण्यासाठी आपल्याला हवं तसं पीठ दळलेलं आहे बघा। एकदम याचं पीठ बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि आपलं पीठ एकदम परफेक्ट दळलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून पीठ मळायला घेऊया। पीठ दळून आणतानाच आपण ह्याच्यामध्ये डाळी मिक्स केल्या होत्या, त्यावेळेला धने आणि जिरे घातले होते, त्याच्यामुळं पीठ खूप आपलं खमंग झालेलं आहे असं। आणि पिठाची चवसुद्धा खूप खमंग लागते आणि सांडगेसुद्धा खमंग लागतात। त्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा, 1 चमचा भरून मोठा लाल तिखट घेतलेला आहे, छोटा चमचा हळद घेतलेली आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 गड्डे लसूण घेतलेला आहे सोलून। आता हा लसूण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा लसूण बारीक करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया 1 चमचाभर हळद, मोठा चमचा भरून लाल तिखट घेतलेला आहे, तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता, चवीनुसार मीठ। आपण जी लसणाची पेस्ट केली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, पाणी घालून आपण बारीक केलेले आहे। कोथिंबीर तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालते, कारण आपण ह्याच्यामध्ये धने पण घातलेले आहेत। आणि आपण हे सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण होता, त्याच्यामध्ये आपण पाणी घालून हे विसळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपण ह्याचं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नसते बघा, ह्याचं पीठ घट्टच असतं ह्याचं पीठ। तर पीठ आपण चांगलं मळून घेऊया। पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण एक जीव करून 10 ते 15 मिनिटासाठी ह्याला भिजत ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवायचा नाही, फक्त 10 ते 15 मिनिट ह्याला ठेवायचं आहे आणि लगेच आपण सांडगे तोडायला घ्यायचे आहे। पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण एक जीव करून 10 ते 15 मिनिटासाठी ह्याला भिजत ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवायचा नाही, फक्त 10 ते 15 मिनिट ह्याला ठेवायचं आहे आणि लगेच आपण सांडगे तोडायला घ्यायचे आहे। मी पीठ चांगलं मळून एक 10 ते 15 मिनिटासाठी एका पातेल्यामध्ये घालून झाकून ठेवणार आहे, 10 ते 15 मिनिटासाठी। आणि 15 मिनिटांनी आपण सांडगे करायला घेऊया। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण सांडगे करायला घेऊया। मी इथे एका वाटीमध्ये पण पाणी घेतलेलं आहे बघा। आपण हे पीठ बाजूला ठेवून घेऊया। आपण ताटात सांडगे करून घ्यायचे आहेत। मग आपण थोडंसं असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी लावायचं आहे आणि असं पीठ घ्यायचं थोडंसं
असं आपण मऊ करून घ्यायचं हातावर थोडंसं आणखीन. वाटलंच तर चिटकायला लागलं तर आणखीन थोडंसं बोटाला जरा असं पाणी लावून घ्यायचं. खूप असे मोठे पण नाही करायचे आणि एकदम लहान पण करायचे नाहीत. असे मध्यम आकाराचे आपण सांडगे करून घ्यायचे आहेत बघा. आणखीन असं थोडंसं हाताला आपल्याला चिकट वाटलं तर आपण थोडंसं हाताला थोडंसं पाणी लावायचं. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच आपण सांडगे करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे नाही आणि एकदम लहानसुद्धा नाही, मध्यम आकाराचे असे सांडगे. सर्व सांडगे आपण असेच करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपले सर्व सांडगे करून झालेले आहेत. बघा किती छान दिसतेत. त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सुद्धा बघा किती छान दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात असे सांडगे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. बघा हे माझ्या छोट्या मुलीने बनवलेले सांडगे किती छान बनवलेत. तिने सुद्धा 5 वर्षाच्या मुलीने सांडगे बनवलेत. हे सुद्धा मस्तच बनवलेत. सांडगे वाळायला खूप काही दिवस लागत नाही. अगदी 2 दिवसामध्ये सांडगे चांगले सुकतात. हे सांडगे तयार झाले आहेत. बघा याचा रंग किती छान आलेला आहे आणि आपले सांडगे एकसारखे झालेले आहेत. बघा एकदम लहान लहान मी छोटे छोटे सांडगे घातलेले आहेत. जास्त पण मोठे घातलेले नाहीत सांडगे. लहान सांडगे घातल्यामुळे ते शिजतात पण पटकन आणि मोठे सांडगे घातले तर आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते. म्हणून आपण असे छोटे छोटे सांडगे घालायचे आहेत. बघा तुम्हाला प्लेटमध्ये टाकून दाखवते कसे कडकडीत सुकलेले आहेत. आवाजावरून तर कळतच असेल. तुम्ही सुद्धा इथं वापरलेल्या टिप्स वापरून असे सांडगे नक्की करून बघा. मिश्र डाळीचे करा किंवा मटकीच्या डाळीचे सांडगे करा, पण पद्धत हीच वापरा. नक्की खमंग होतील तुमचे सांडगे.